की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आता ह्या लहान कैऱ्या होत्या माझ्याकडे पडलेल्या, ह्याला लिंबू टाकायचा म्हणजे चांगलं आंबटपणा येते. हे मी चिरून घेतल्यात चांगल्या, एखादा तुकडा राहिला आहे मी चिरून घेतल्यात चांगल्या धुवून, हो स्वच्छ करून बारीक कैऱ्या येतात. आणि त्याला आता मी लोणचं करणार आहे. हे लोणचं वर्षभर राहते बरं का. हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. काही मी ना आता ही करायला ही लोणचं, कैरीचं लोणचं. ह्याच्यासाठी लागणारं साहित्य काही धने आहेत, ही मेथ्या आहेत, आहे बडीशोप आहे, जिरे आहेत, मोहरी थोडी जास्त टाकली, थोड्या लवंगा टाकल्यात, थोडी विलायची टाकली आणि थोडे काळे मिऱ्या टाकले. तर मोठी विलायची टाकली बरं का, मसाल्याची मोठी विलायची टाकली. आणि ह्याच्या मसाल्याचे पान टाकले 2-4. हे भाजायचेत मला आणखीन सगळं. ह्याच्यामध्ये आपल्याला कलोंजी टाकायची आणि शहाजिरे टाकायचे. हो काही शहाजिरे येतात आणि कलोंजी. आता हे सगळं साहित्य मी काय करते, भाजून घेते चांगलं आणि मिक्सरमधून काढते. आणि फोडणी देताना हो काही लसूण आहे, लसूण गावराने म्हणून सोडला नाही जास्त. आणि हो काही अद्रक आहे. तुम्हाला अद्रक जास्त टाकायची तर आणखीन पण थोडी टाकू शकता. हो का एवढ्या आंब्याच्या कैऱ्या आहेत माझ्याकडं. हो का. तर आता हे आपल्याला ना भाजून घ्यायचा आहे सगळा मसाला, भाजून मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. एकदा भाजते आणि त्याला मिक्सरमधून चांगलं बारीक काढते. आणि नंतर मी फोडणी देताना हे लसूण पण बारीक करणार आहे आणि हे अद्रक पण बारीक करणार आहे. अद्रक लसूण मी कच्चाच बारीक करून ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे, टेस्ट चांगली येते. आता हे भाजून घेते सगळं साहित्य आणि मिक्सरमधून काढून बारीक करते. आता हे हे चांगलं भाजून घ्यायले. चांगलं भाजल्यानंतर आता ह्याला ना आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. पुरेसं तेल टाकायचं बरं का. हे लोणचं वर्षभर टिकतं. ह्याच्यामध्ये व्हिनेगर आणि थोडा लिंबू टाकायचा. कोयाच्या लोणच्यापेक्षा सुद्धा हे लोणचं वर्षभर टिकतं आहे. माझ्याकडं कोयाचं लोणचं फोडणार इकडे सुतार वगैरे कोणीच नाही आहे फोडून द्यायला, म्हणून मी हे असं तयार केलेलं आहे. आता हे सगळं भाजून घेते आणि मिक्सरमधून चांगलं काढते. आता इथं ना तेल गरम ठेवले. हे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचा, थोडा हिंग टाकायचा आणि हळद आणि मिरची थोडं तेल गार झाल्यावर टाकायचं. का तर हळद मिरची ह्या तेलामध्ये टाकलं तर जळून जाते. आणखीन तेल काय गरम झालेलं नाही आहे. हो का, गरम झाले. ह्याच्यात मोहरी टाकायले मी, थोडे काळे मिऱ्या, लवंगा आणि मेथी टाकायची. मी काढलेली नाही, सॉरी बरं का. थोड्या काळ्या मिऱ्या, मेथी आणि लवंगा टाका ह्याच्यामध्ये. 4-5 सगळं टाकायचं. आणि एक पोह्याच्या चमचाभर ह्याच्यामध्ये मेथी टाकायची. आता हे फोडणी आली ह्याला बंद करून टाकायचं गॅसला. आपल्याला एकदम कडकमध्ये आपण गॅस लोणच्याच्या फोडी घालू शकत नाही. आता ह्याच्यामध्ये काळी मिऱ्या टाकायच्यात, 5-6 लवंगा टाकायच्यात आणि एक पोह्याचा चमचा भरून मेथी टाकायची. आता ही फोडणी चांगली आली, ह्याला बंद करते मी. हे हिंग पण मागून टाकणार आहे बरं का. हिंग जळतं आहे, कडक फोडणी असली की हिंग जळतं आहे. आता ह्याला मी बंद करते गॅस. आणि हे फोडणी गार झाल्यानंतर थोडी गार व्हावी लागते, जास्त पण गार व्हायची नाही. फोडणी गार झाल्यानंतर ते 2 चमचे हळद आणि 4-5 चमचे मिरची टाकायची. जास्त तुम्हाला तिखट करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हिरव्या मिरचीचं सुद्धा होतं आहे बरं का हे चांगलं. हिरवी मिरची कुटायची आणि ह्याच्यामध्ये गरम असेल तोपर्यंत मिक्स करायची, ते पण लोणचं छान होतं आहे. आता हे फोडणी आलेली आहे, बंद करते मी ह्याला. बंद केले. तेल तुम्हाला आणखीन टाकायचं असेल तर आणखीन टाकू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये काळ्या मिऱ्या टाकणारे, 5-6 लवंगा टाकणारे आणि पोहे खायचं 1 चमचा भरून मेथी टाकणार आहे. आता हे गार झाल्यानंतर मसाला मिक्स करणार. आता हे बघा, हे चांगलं छान तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला हो का 2 चमचे व्हिनेगर टाकायले मी. तुमच्याकडे व्हिनेगर नसलं पांढरं तर तुम्ही लिंबू टाकू शकता, पण गार झाल्यावर टाकावं लागते, गरममध्ये टाकायचं नाही. आता व्हिनेगर टाकलं ना तर ह्याच्यामध्ये फोडी मिक्स करून स्टीलच्या भुगण्यामध्ये काढून ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये मी फोडी मिक्स करते आणि ह्या स्टीलच्या भुगण्यामध्ये काढून ठेवते. हो का, आता फोडी मिक्स करायला मी ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं लोणचं. हो का, किती छान कलर आला आहे बघा बरं. आता ह्याला उद्या सकाळी चांगलं तेल सुटतं आहे परत आणखीन मिक्स झाल्यानंतर. का तर फोडी गोड आहेत ना आणि माझा केशर आंबा आहे, त्याच्या खूप आंबे पडले होते, त्याच्या कारणाने मग मी ह्याच्यामध्ये ना थोडं व्हिनेगर टाकले. आणि व्हिनेगर टाकल्यानंतर हे लोणचं 1 वर्षभर राहते बरं का. आता ह्याला चांगलं मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये काढून ठेवायचं. माझं जर हे बिना कोई केलेल्या फोडीचं लोणचं तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं ही लोणचं कसं वाटलं. धन्यवाद. व्हिनेगर गार झाल्यानंतर टाकायचं, लिंबू गार झाल्यानंतर टाकायचं.